गाईज लय म्हणजे लय मेहनत घ्यायला लागली या पहिली पोपटी, आणि पहिली पोपटी अशी डेंजर झाली काय बोलूच नका, कारण सगळी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पोपटी बनवण्याची. आमची तर अशी आहे, कारण काही लोक माहिती ना डायरेक्ट म्हणजे चिकन टाकतात डायरेक्ट त्याच्यावर आतमध्ये डायरेक्ट चिकन टाकतात, हा तो पसारा करतात, कारण त्याच्यामध्ये कसं थोडी मजा नाही वाटत. हा कसं आपण बदामाची पानं घेतलीत आणि त्याच्यात ती मांडलंय चिकन, चिकन मांडलं कशासाठी, कारण तो आपला चिकन आहे ना तो पूर्ण मॅरिनेट आम्ही करून ठेवला होता आणि नंतर तो आपण याच्यात टाकलाय, कारण तो चिकन पण एक नंबर होतो नंतर काही. आता अंडी याच्यामध्ये जाणार आहेत आणि नंतर आपला जो आपली अंडी जातील. नंतर आपला फेवरेट आयटम म्हणजे चिकन जाणार आहे, चिकन आणि अंडी अँड आमचं शेंगा होती. आणि आता सेकंड म्हणजे आम्ही शेंगा याच्यात टाकल्यात, पाण्यात थोडा मीठ. कशी पोपटी रेडी होते तर आम्हाला तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळणार. आता फर्स्ट आम्ही घेतलेला आहे मामोडा. तुमच्या भाषेत काय बोलतात काय माहिती नाही, पण आपल्या भाषेत काय मामोडाच बोलतो, मामोडा. आणि मामोडा आम्ही आता याच्यामध्ये डब्यात टाकलेला पहिला आम्ही. अँड आता इथं आपला चिकनचा आयटम आहे तो आम्ही जरा प्लांट्स मध्ये रोल करतो. सो गाईज आता पोपटी तर रेडी झाली आमची, फक्त थोडा शॉर्ट झाला तिथं. ये सीन बहुत डेंजर है भाई ना. एक उत्पाद पेंडासाठी इतकी मेहनत. पेंडा तस्कर हे तस्कर हे यो मस्त पेंडा आहे, पण यो बराबर भेटते आमचा भाईनी पेंडा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही नक्कीच खुश असणार आणि स्वागत करतो आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सो गाईज ब्लॉग तर आपला रात्रीचा स्टार्ट झाला आहे, कारण आम्ही आता पोपटीचा प्लॅनिंग केला आहे अँड आम्ही चाललो आता पोपटीला. पोपटी मीन्स काय असतो, ती रेसिपी आणि पोपटीची रेसिपी का असते तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये मला नक्कीच बघायला मिळणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू सोबत राहा आणि आगरी कोलांची रेसिपी ही पोपटी कशी असते तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. सो चला जाऊया आणि आपण भेटूया पोपटी कशी सेल. सो गाईज फायनली फर्स्ट पोपटीची तयारी तर चालू आहे आमची. अँड आता आमचे भाई लोक तर इथं सगळे जमलेत. ॲक्च्युली तयारी तर कालपासूनच चालू होती, पण काय आमच्या निकुनी थोडा लेट केला त्याच्यामुळे हे असं सीन झालं आज. आता इकडं आपली चिकनचा वगैरे इथं चालू आहे. आता आपण कशी प्रकारे पोपटी करतो ते बघा, तुम्हाला नक्कीच बघणार या ब्लॉगमध्ये, तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार. आता सुरुवात तर झाली आणि आमचा विकीचा नेहमीप्रमाणे आपला तोच काम असते, त्याला लसूण. ये भाई रोशन, अरे ये इकडे सोल ये बाबा पकड देस त्यांप. हॅलो हॅलो कशी पोपटी होते ते आम्हाला तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. आमची या सीझनची फर्स्ट पोपटी आहे. अँड वाजले 9:30. ऍक्च्युली आमचा प्लॅनिंग लवकरचाच होता, बट सीन काय झाला की थोडा जॉबवरून पण यायला पूर्ण टाइम झाला. एडी ये रे बाबा, एअरपोर्ट आपण झोपलेलं नाही. आपला चिकनचा आयटम भारीच असणार आहे, कारण दरवेळेला आपला चिकनचा आयटम भारीच असतो आपला. सो गाईज अशी असतो आमची पोपटी अँड आमच्या सीझनची पहिली पोपटी आहे. आणि विकीने आहे ना यावेळेस पहिला आहे ना, विकी आणि विगू त्या नेहमी पायरीवर बसलेले असायचे, पण आता तो जाम मेहनत घेतोय. प्रत्येक पोपटीला तो जाम मेहनत घेते गाईज, कारण मेहनतीशिवाय शेवटी मेहनतीचं फल आहे आपले. बाबा नीट सोला, पोपटी पहिली आहे आपली, पोपटी चांगली झाली पाहिजे. घेतला नाही काय, आता आमचा शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचा प्लॅन आहे आणि आमचा ब्लॉग तर आमचा चालूच आहे.
फेमस अशी रेसिपी आहे ही. कारण जेव्हा जेव्हा हा सीझन चालू होते, थंडीचा सीझन चालू होते, तेव्हा पहिली येणारी आठवण म्हणजे पोपटी. आणि दुसरं आपल्या पोपटीच्या रेसिपीतला एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे चिकन. आणि चिकनचा हा आमची चिकनची रेसिपी आहे ना, या चिकनच्या रेसिपीमध्ये आम्ही हा जे बदामाची प्लांट्स घेतलेत अँड त्यांना त्यामध्ये आपले चिकन टाकून त्यांना फोल्ड केलंय आणि त्यांना बांधून ठेवलंय. अँड बांधून ठेवल्यामुळे ती कसं हा चिकन आहे ना, हा पूर्ण वाफेवरती शिजणार आहे. पोपटी तर एक नंबर हो ना या. आणि दुसरं म्हणजे पोपटी कशी तयार होते ते त्याच्यातला एक अजून एक मेन पार्ट म्हणजे हा डब्बा आहे. पहिला आम्ही मावळा टाकणार अँड नंतर एका याच्यात तुम्ही अंडी आणि येत ना, चिकन आणि अंडी एक, आणि एकामध्ये पूर्ण शेंगा होती. आमचं मीठ बघा डायरेक्ट आग्रातूनच आणलंय. हे पाणी आहे आणि थोडस पाणी आणि परत थोडा आपण मामोडा घेतलाय शेंगा. हा आयटम आपला मेन आहे कारण या आयटम साठी आम्ही जाम मेहनत घेतो. तसंच गाईज आपली दुसरी सेम प्रोसेस होणार आहे. पहिला एक थोडा शेंगांचा येणार आहे कारण थोड्या शेंगा राहिल्यात त्या आपण पहिले याच्यात टाकू. आणि नंतर आपला फेवरेट आयटम अंडी आणि चिकन. किती 30 अंडी डायरेक्ट तुला कोण पाहिजे? मला चिकन पूर्ण चिकनला आपला चिकन याच्यामध्ये जाणार आहे. चिकन आयटम नको सवय आपला आपण असं चिकन केलं आहे कारण चिकनचं पीस आणि त्याचं बदामाची पानं त्याचं आपण फोल्ड केलं आणि चिकन आपण टाकणार आहोत त्याच्यात. भाई लोक सवय प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पोपटी बनवण्याची. आमची अशी आहे कारण काही लोक माहिती डायरेक्ट चिकन टाकतात त्याच्यावर हात चिकन टाकतात तो पसारा करतात कारण त्याच्यामध्ये कसं मजा वाटतं. हा कसं आपण बदामाची पाणी घेतली आणि त्याच्यात ती मानला आहे चिकन. चिकन मानला कारण तो आपला चिकन आहे ना तो पूर्ण मॅरिनेट करून ठेवला आणि नंतर तो आपण याच्यात टाकलाय कारण तो चिकन पण एक नंबर होतं नंतर. आता आपण शेंगा डबा भरलाय आणि इथं आता चिकन घ्या. आपण पूर्ण चिकन वगैरे घेतलंय पहिला जो टाकला शेंगा केलीस बुक फ्रीज आणली उद्या येईल आपली. उद्या डायरेक्ट कुर्ता आणलास का काय? HM पार्सल आहे ना आशेला जास्त कोणते याचे कशाला बोलले नाही जवळची. अरे भाई तुम्हाला एक हिरवा कलर पाहिजे एक ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे. कलरचे काय कलर आहे? आता आमचा भाई आला डायरेक्ट जॉब वरची. हे जा बाबा तयारी कर जाऊशील का नाही? मी नाही जाऊ मग या डायरेक्ट तसं काय पण तुला व्हाईट आवडतं का काय दिसत नाही दाखव यो दिलेला दिसतंय. हे बघ हे बघ त्या माहित असेल त्याचं प्रूफ आहे. एक सॅम्पल आता आमच्या भाईने आम्हाला न सांगता जाऊन शॉपिंग करून आलाय दिवाळीची. कसला पसारा केलाय भाई. सो गाईज चला आता आपण निघलोत अँड जाऊ. आता पोपटी आपली आहे इथं नाही आपण वशिनीला पोपटी करणार आहोत. आमच्या शिंगा भरलेल्या आणल्यात नाही
सगळेच इथं पोपटे लावले ना बाहेर. फायनली आता आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलोत अँड आपण वशिनीच्या बीच जवळ पोहोचलेलो आहोत. कारण इकडचा इथं आहे ना शेतं वगैरे कापलेले आहेत अँड आपल्याला इकडं पेंडा भेटणार आहे. म्हणजे ए भाई हात लाव झाला. म्हणजे बघा एडी भाईची पोपटी आहे ना ती इथं होणार आहे अँड इथं सगळा सेटअप तर झालेला आहे. अँड आमचे भाई लोक पण इथं पोहोचलेत. एडी लोकेशन तर एक नंबर भेटलाय आम्हाला, पण इथं गेलाय साप. लोकेशन भारी भेटलाय पण हाय साप आहे बाबा इथं. जरा जयराम काय बोलणार? फ्रूट बियर आहे 7 बियरी फ्रूट बियरी फ्रूट 20 वाले. म्हणजे आज फुल सोय आहे भाई फ्रूट बियर मध्ये. आज त्याच्यापेक्षा कवी आणायची ना कंगारू. फ्रूट 20 रुपये. कंगारू आणायचं ना 2. गाडी गाडी. फायनली आता आपली पोपटी लावण्यात येत आहे आणि रोशन भाई पण फुल एक्सायटेड आहे आपल्या पोपटीसाठी. काय रोशन भाई? अँड आता इकडचा व्ह्यू पण एक नंबर आहे आणि क्लायमेट पण भारी झालेलं आहे. कारण थंडी तर वाजते थोडी. पोपटीचा सेटअप तर झाला. आता इथं फक्त आग लावायचं आता ते पण चालू आहे इथं काम. आणि आग लावे आपला आग लावे निको होता आजचा. सो गाईज सीन असा झालाय का इथं आम्ही जिथं आमच्या लोकेशनवरती पोहोचलो तिथं थोडा पेंडा आहे ना तो ओला आहे अँड आमचा भाईनी पेंडा कशी आलाय हाय का सुका आहे नक्की. सो गाईज इतका डेंजर सीन झालाय ना जेव्हा आग पेटवली. हे यो बराबर आहे आग पेटवली पण ती आग अजून पाहिजे तशी पेटली. बरोबर आहे सम्या यो बरोबर आहे. डेंजर सीन काय झाला आमचा. मोठा परला पेंडा सुकवायची बारी आहे. बेकार अवस्था. इतका म्हणजे इतका पेंडा असून पण काय फायदा नाही झाला. असे फूक मारून हे नाही पेटवली रे पण नाही दम लागते. मेहनत पेंडा हलव्या बघ. गाईज लय म्हणजे लय मेहनत घ्यायला लागली या पहिली पोपटी. आणि पहिली पोपटी अशी डेंजर झाली काय बोलूच नका. कारण सगळी पेंडा हे बाबा हे त्याची गाडी मोडशील तुमचं नेलं तर लोकांच्या पहिली पोपटी भाई एकदम 12ला काढू. किती वाजलं? 12ला काढू. पेंडा असाच आला तर 12ला दुसरं. जाम मेहनत घेतात पोरा. मार पोकेडी पहिली पोपटी बाय ना एक बाज पेंडासाठी इतकी मेहनत. पेंडा तस्कर हे तस्करच हार तुम्ही. याला तर कामच नाही रे खरं खरं. जाम आबेद आहे. आवरा वर्षी का या अंशी टाक जा. एक करणला हौसला सांग वरती वर्षी टाक. तो बघ आहे कसा बघ बघील भाई ब्लॉग मध्ये त्या बन नाही तर वरती आमच्या यानं दारू पाजली बरे परत बोंबा उरवाची. भितरी मारले ना भितरी मारले ना आज फार्म हाऊसला कसला बहिण हुलकुंभ मारत होता. काय नातलं नाही बिजनी मारू खोटाचे बना तू खोटा. So guys, आता पोपटी तर रेडी झाली आमची. फक्त थोडा शॉर्ट झाला तिथं. ये सीन बहुत डेंजर आहे भाई.
असा सीन झाला यार. हे प्रकार बेकार. अशा प्रकारे पहिली पोपटी झालेली आहे. पोपटीतलं आपलं चिकन बघा कसं झालंय. निकू आपला सोडून दाखवतोय. जाम मेहनत घेतली बाईने. फ्लॅश मार. फायनली चिकन तर रेडी झालं. भाजलेलं बसला. ये बाबा ये गायलाटा नीट घे. जाऊ दे आता. काय या नेवाचीच लायकी तर नाही रे. कालची वर्षी भांडणं तरी.